नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय सर्वांना. कविता पारीख चॅनलवर आज पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक असा विषय निवडणार आहोत ज्यामध्ये खूप लोकांना ह्या विषयाची गरज आहे, विशेषतः माझ्या टीम मेंबर्सला, काही मित्रमैत्रिणींना आणि बहुसंख्य लोकांना हा टॉपिक उपयोगी पडणार आहे. तो विषय आहे कॅमेरा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, कॅमेरा फोबिया कसा दूर करायचा. आधी एक छोटंसं उदाहरण सांगते. शाळेत पहिल्यांदा कविता म्हणायला जेव्हा तुम्हाला उभं केलं होतं, आठवतं का? हात थरथरले असेल, हाताला घाम फुटला असेल, आवाज अडखळला असेल, पोटात गोळे आले असतील, पण 2-3 वेळा जेव्हा प्रॅक्टिस केली की पुढच्या वेळेस आत्मविश्वास दुप्पट झाला असेल. अगदी तसंच कॅमेरा समोर बोलायचं असतं. सुरुवातीला भीती वाटते, पण सराव केला की आत्मविश्वास दुप्पट होतो, बोलण्याची कला सुधारते आणि आयुष्यात नोकरी, इंटरव्ह्यू, प्रेझेंटेशन, युट्यूब, ऑनलाईन क्लासेस सगळीकडे संधींचा वर्षाव सुरू होतो. मंडळी, मी स्वतःही सुरुवातीला कॅमेरा समोर बोलताना खूप घाबरायचे, पण आज मी तुम्हाला हे सगळं सोप्या भाषेत प्रॅक्टिकल स्टेप्स मध्ये शिकवणार आहे की केवळ सिद्धांत नाही तर रोज वापरणाऱ्या 10 मिनिटाच्या स्ट्रॅटेजी रुटीन वरून तुम्ही 30 दिवसात खात्रीशीर रिझल्ट देणारे स्ट्रॅटेजी पर्यंत पोहोचू शकता. तुमच्या ओळखीचे जर कोणी असेल जे कॅमेरा पाहून लगेच घाबरतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ विशेषतः गेम चेंजर असू शकतो. चला सुरू करूया. सर्वात आधी एक मनात गोष्ट कोरून ठेवा, कॅमेरा पाहून घाबरणं अगदी नॉर्मल आहे. मोठे युट्यूबर्स असो, स्पीकर्स असो, टीचर्स असो, इंटरव्ह्यू घेणारे लोक असो, सगळ्यांना सुरुवातीला भीती वाटते. पण ही भीती म्हणजे आपण चुकीचं काही करत आहे असं अगदी नाहीये, आपण तर नवीन काहीतरी शिकतोय याचा संकेत आहे. आणि मेंदू आपल्याला कंटिन्युअसली स्पॉटलाइट इफेक्ट म्हणतो, म्हणजे सगळे आपल्याकडे बघताय असं आपल्याला वाटायला लागतं. पण खरं सांगू, कॅमेरा म्हणजे फक्त एक छोटीशी डिव्हाइस आहे, ती तुम्हाला न्याय देत नाही. घाबरू नका, उलट हसत खेळत त्या गोष्टींचा सामना करा. कारण आता ठीक आहे, मी आता डायरेक्ट प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगते. प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी नंबर 1, मिरर प्रॅक्टिस. आरशासमोर सराव करायचा. रोज सकाळी 2 ते 3 मिनिटं आरशासमोर उभं राहा. आजचा दिवस कसा जाणार आहे, कारण काय तुम्ही प्लॅन्स केले आहे, एखादी बातमी तुम्ही बघितली असेल ते रिपीट करा. तुमचा आवडता विषय त्यावर बोलत राहा. आवाज मोठ्याने, स्पष्ट, हसतमुख आणि आरशात स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून हात हलवण्याची प्रॅक्टिस करा. सुरुवातीला शब्द अडखळतील, पण 7 दिवसामध्ये फ्लो येऊन जातील. आणि ही स्ट्रॅटेजी तुमचा आत्मविश्वास 30% वाढवू शकते, कारण तुम्ही स्वतःला मित्र समजायला सुरुवात करतात. स्ट्रॅटेजी नंबर 2, व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा सेल्फ रिव्ह्यू. एखादा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जो की सेल्फ व्हॉट्सअप ग्रुप असेल, किंवा व्हॉइस रेकॉर्डर ओपन करा. स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड करा 2 मिनिटापर्यंत. मग ऐका की तुम्ही काय चुका करताय. अहो, म्हणजे, अगं, असं काहीतरी जास्त होतंय का, किंवा खूप फास्ट बोलताय का, सगळं एकसारखं वाटतंय का, काही आवाजाचा चढ उतार तुम्हाला वाटतोय का, हे सगळ्या गोष्टी नोटीस करायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुम्ही ते रेकॉर्डिंग करून घेता तेव्हा त्या रेकॉर्डिंगला 1 मिनिटात 3 चुका लिहून काढायची सवय लावा. दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या 3 चुका रिपीट न करता पुन्हा बोलायची प्रॅक्टिस करा. 14 दिवसात तुमचा आवाज प्रोफेशनल तरी वाटायला लागेल. स्ट्रॅटेजी नंबर 3, बॉडी लँग्वेज मास्टरी. कॅमेरा म्हणजे मित्र आहे असं समजायला सुरुवात करा. सरळ उभं राहा, खांदे खाली, कॉन्फिडंट, हलकस स्माइल आणि हात हलवू नका. म्हणजे खूप जास्त हलवू नका, माझे हलताय बट आता मला ते कॉन्फिडन्स आलंय. तर जास्त हात नाही हलवायचे आणि एकदम स्थिरही नाही राहायचं, नॉर्मल राहायचं. जसं समोर तुमच्या कोणीतरी बसलंय आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय. आता पूर्ण स्थिर नाही राहायचं आणि पूर्ण हालचाल पण नाही करायची, एकदम नॅचरल राहायचं. डोळे थेट कॅमेरामध्ये असले पाहिजे. आणि ही सोपी एक्सरसाइज रोज 1 मिनिट कॅमेरा समोर उभं राहून जर तुम्ही हसत खेळत केली, हाय दिस साईड कविता पारीख असं जरी म्हणत गेले, तरी तुमची बॉडी लँग्वेज 80% नॅचरल होऊन जाते. स्ट्रॅटेजी नंबर 4, डेली 10 मिनिटं कॅमेरा समोर रुटीन तुमचा बनला पाहिजे. ही सर्वात मोठी स्ट्रॅटेजी आहे. पहिल्या 5 मिनिटात स्क्रिप्ट तयार करायची, म्हणजे जी पण तुम्ही काही आदल्या दिवशी स्क्रिप्ट लिहिली आहे ती वाचायची मोठ्याने. पुढच्या 5 मिनिटात स्वतःच्या शब्दात ती बोलायला सुरुवात करायची. कॉपी पेस्ट नाही, पण ती न बघता बोलण्याचं ट्राय करायचं. रोज एक छोटासा टॉपिक घ्यायचा. आजचा दिवस, माझा आवडता खेळ, टीम मधली काही चांगली गोष्ट. आठवड्यात एकदा पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि आठवड्यातून तो, म्हणजे आठवड्याभर तो प्रायव्हेट ठेवा, कुणाला दाखवू नका. पण दुसऱ्या आठवड्यात मग तुम्ही या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या मित्रांना दाखवायला सुरुवात करा. अपलोड कुठेही करायची गरज नाहीये, तुम्ही डिलीटही करू शकता, पण रेकॉर्डिंग तुमच्याकडे असली तर ते जास्त बेनिफिट करेल. ठीक आहे. स्ट्रॅटेजी नंबर 5, प्रोग्रेसिव्ह एक्सपोजर. सुरुवातीला एकट्याने, मग 2-3 मित्रांसमोर, मग छोट्याशा ग्रुपमध्ये. स्टेजवर फिअर असेल तर मग स्टार्टिंगला 2-3 मित्रांसमोर स्क्रिप्ट वाचा, नंतर ते साईडला ठेवा आणि नॉर्मली आठवत आठवत बोला. सुरुवात नमस्कारने करा, जो तुमचा शेवट आहे तो धन्यवाद, थँक्यू, अशा म्हणजे अशा
असं थोडं थोडं ट्राय करा. आता बघा मी सुद्धा थोडीशी अटकतीये, पण हे नॅचरल आहे. जे की मी नॉर्मल, जसं माझ्या समोर कॅमेरा आहे तर मी बोलतीये, ते ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटतात. लोक तुम्ही काय बोलताय ते बघण्यापेक्षा लोक तुमचा कॉन्फिडन्स जज करतात, जसं की तुम्ही माझा कॉन्फिडन्स जज करताय. ठीक आहे, सो तुम्ही अडखळला तरी हरकत नाहीये, पण तुम्ही ऍटलीस्ट ट्राय करताय, राईट? सो तुम्ही कुठे अडखळताय ह्या सगळ्या गोष्टी ना मॅटर नाही करत. तुमचा कॉन्फिडन्स मॅटर करतो आणि तुम्ही प्रॅक्टिस करताय ते खूप जास्त मॅटर करतं. म्हणून प्रॅक्टिस करायला थांबू नका. एक दिवस तुम्ही सुद्धा खूप प्रोफेशनल बोलायला सुरुवात कराल आणि तुम्हाला स्वतःचा खूप असं प्राऊड फील व्हायला लागेल. स्ट्रॅटेजी नंबर 6, ब्रीदिंग अँड माइंडसेट एक्सरसाइज. श्वास आणि मानसिकतेचं थोडंसं व्यायाम. 4-7-8 ब्रीदिंग असं काहीतरी टेक्निक त्याला म्हणतात. 4 सेकंद श्वास घ्यायचा, 7 सेकंद धरून ठेवायचा, 8 सेकंदामध्ये ते सोडून द्यायचं. कॅमेरा चालू करण्यापूर्वी 2-3 वेळा ते तसं करायचं. रोज सकाळी उठल्यावर हे करण्याआधी, म्हणजे मोठ्याने जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करायची ते करण्याआधी ह्याच गोष्टीची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची. आणि कॅमेरा समोर बोलण्याआधी ना एक अफर्मेशन तुम्ही करू शकता की मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे, कॅमेरा माझा मित्र आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहे. असं डोळे मिटून व्हिज्युअलायझेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहे ना, त्या टेक्निक यूज करायचा आणि कल्पना करायची की यार मी खूप मोठ्या स्टेजवर आहे आणि लोक मला ऐकताय. इथून तुमची 50% भीती गायब होते. स्ट्रॅटेजी नंबर 7, टेक पार्ट असतो तो थोडासा सेटिंग, म्हणजे लाईक एडिटिंग वगैरे शिकून घेणं. बाकी मग कॅमेरा समोर आपली हाईट डोळ्यांची आय लेवलवर असायला पाहिजे. म्हणजे बॅकग्राऊंड मध्ये जसं माझ्या थोड्या थोड्या लाईट्स चालू आहे तर त्या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंड मध्ये मॅटर करतात. आणि पहिल्या 5 व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम गडबड करणार आहे, लगेच ते एडिट करायचं, तसं काही करायची गरज नाहीये. पहिले व्हिडिओज तुम्हाला एडिटिंगची गरज नाही, प्रॅक्टिससाठी तुम्ही करताय. म्हणून फक्त ते व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला खूप कामं येतात. ठीक आहे, आता तुमचं सक्सेस स्टोरी जर मी सांगायला गेले ना, तर सक्सेस स्टोरीमध्ये ना, तुमची सक्सेस स्टोरी तर तेव्हा निर्माण होईल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. पण माझ्या स्टुडंट्स भरपूर असे आहेत ज्यांना कॅमेरामध्ये बोलायला सुद्धा लाज वाटत होती, त्यांना विचारही नव्हता की ते कॅमेरामध्ये कधीतरी असं बोलू शकता. पण आज भरपूर असे स्टुडंट आहेत जे व्हिडिओज बनवून सुद्धा पैसे कमवत आहे, कोलॅबरेशन, ब्रँड डील्स, अफिलिएट वगैरे या सगळ्या गोष्टी करून. आणि काही जण असे सुद्धा आहे जे लोकांचे व्हिडिओज आधी स्वतःला करायचं होतं पण नाही जमलं तर व्हिडिओ एडिटिंग तरी ते शिकले आणि तिथूनही त्यांनी पैसा कमवलाय. कॅमेरावर कॉन्फिडन्स वाढला की आयुष्य तुमचं खरंच बदलू शकतं. इंटरव्ह्यू मध्ये चांगलं बोलता येतं, प्रेझेंटेशन सोपं जातं, युट्यूब, इंस्टाग्राम रील्स, ऑनलाईन टीचिंग या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहज आणि शक्य होऊन जातात. व्यक्तिमत्व विकसित होतं आणि लोक तुमच्याकडे एक रिस्पेक्टफुल नजरेने बघतात. कॅमेरा कॉन्फिडन्स, व्हिडिओ मेकिंग, युट्यूब स्किल्स हे सगळं आम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करून शिकवतो. कॅमेरा समोर कसं बोलायचं, स्क्रिप्ट काय असायला पाहिजे, व्हिडिओ कसा शूट करायचा आणि एडिटिंग कशी करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. इंटरेस्टेड, मी तुम्हाला अगदी मदत करण्याचा 100% ट्राय करेल. कॉमेंटमध्ये नक्की टाईप करा मला शिकायचं आहे, मी तुम्हाला पर्सनली गाईड करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कविता पारिक चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. खाली हाईपचा एक ऑप्शन आहे ते तर प्लीज एकदा स्वाईप करा, म्हणजे जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. आणि तुम्हाला सर्वात मोठी भीती कोणती आहे ना, ते कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत रेझ्युमे अँड इंटरव्ह्यू ची तयारी कशी करायची, म्हणजे मग जॉब मिळवण्यासाठी रेझ्युमे कसा बनवायचा, इंटरव्ह्यू मध्ये कॉन्फिडंट कसं बोलायचं, हे सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, घाबरू नका, आत्मविश्वासाने पुढे जा. जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू सो मच.